तुम्हाला आहे का तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस प्रॉब्लेम? कुणाला नसतात. ह्युमन्सचं लाईफच आहे जे की पूर्ण स्ट्रेसफुल आणि प्रॉब्लेम्सने भरलेलं असतं, बरोबर? पण आपण त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. एक उदाहरण सांगते, त्याच्यावरून तुम्हाला ते कळेल. लहान मुलं असतात, त्यांना अगोदर आपण एखादं खेळणं आणून दिलं, ठीक आहे. काही दिवसानंतर दुसरं खेळणं आणून दिलं तर ते पहिल्या खेळण्याला थोडं विसरतात, दुसरं त्यांचं आवडीचं बनतं. मग परत तिसरं खेळणं आणून दिलं की पहिलं दुसरं विसरतात आणि तिसरं त्यांच्या आवडीचं बनतं, बरोबर? तसंच आहे, आपल्याला जेव्हा पहिला प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो. नंतर सेकंड प्रॉब्लेम येतो किंवा काही सिच्युएशन येत असेल तर आपण पहिला थोडासा मागे टाकतो किंवा विसरतो, सेकंडवरती फोकस करतो. परत थर्ड. पण आपण काय करतो, ते पायलअप करत जातो, लहान मुलांसारखं विसरत नाही. हा हा हा. ह्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला योगा आणि मेडिटेशनची खूप हेल्प होते.